अरे तुमच्या घरा एवढा बेडरूम आहे माझा. घरात नोकर चाकर बी आहेत. तुमची मुलगी महाराणी म्हणून मिरवल, पण नाही, तुम्हाला तिला गरिबीच्या गटारातच गाडायचंय. आम्ही तिला गटारीत गाडू नाही तर हिरीत ढकलू. तुला का रस्त्याला? ही एक बाई बेअक्कल आहे राव. आत्माराम, अरे एक बाप म्हणून पोरीचा विचार कर. यो मनानं आणि पैशानं श्रीमंत जावई मिळाला तर कल्याणच होईल तुमच्या घराचं. पक्की आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला काय पण कमी पडू देणार नाही मी. चल, आजपासून तू मायाकडून 10,000 रुपये महिन्याला सुरू. वकील साहेब, बॉन्ड लिहून घ्या. बॉन्ड 10,000 रुपये एका महिन्याला दिले नाही ना तरी माई अख्खी प्रॉपर्टी यांच्या नावावर होईल. हे पण टाका बॉन्डवर. आणि आत्माराम, अय माझ्याकडे कामाला ये, त्याचे पैसे वेगळे. शिवाय स्वतःच्या डोळ्यांनी पोरीचं सुख पाहता येईल कसं. दादा, तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्हाला काही बोलायचं असेल, मन मोकळं करायचं असेल तर माझ्याशी बोला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच एवढा त्रास झाला मला. माझा मुलगा माझ्याशी असा कसा काय वागू शकतो ते सगळं आठवलं तरी काळीच चिरत जात माझा. नाही दादा, तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. मी आहे ना. तुमचं हे लेकरू तर आहे ना तुमच्या जवळ. अहो, नाश्ता करायला येत आहे ना? रेणुका, तू हीच आहे. तू माझ्या खाण्यापिण्याची काळजी नको करू. त्यापेक्षा मला जे प्रश्न पडलेत ना त्याची नेमकी आणि खरी उत्तरं दे. कसले प्रश्न पडलेत तुला? तू सारंगचा साखरपुडा असा घाईघाईत का ठरवलास? अशी कोणती गोष्ट तुला समजली होती की ज्यामुळे तुला इतकी घाई करावी लागली? सांग ना. एक मिनिट. सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या प्रेमात आहेत हे तुला आधीच माहित होतं ना? आणि म्हणून तू चतुराईने आणि सपळाईने हा साखरपुडा ठरवला, बरोबर ना? बोल ना. काय विचारते ते? खरं खरं उत्तर दे. काय विचारतोय मी? हे सगळं माहीत असून सुद्धा तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांची गुपितं लपवून ठेवण्याची सवय आहे हिला. आणि गरज पडली की ती गुपितं त्या व्यक्तीविरुद्ध बरोबर वापरता येतात हिला. दादा, मला ना हिचा अनुभव आहे या बाबतीत. तुम्हाला माहितीये दादा, माझ्या बागेत सिगरेटचं पॅकेट सापडलेलं ते गुपित तिने माझ्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केलाच होता. त्याशिवाय तुझ्याबद्दल जे मला माहितीये ते मी अजूनही त्यांना सांगितलेलं नाहीये. अच्छा, तू वेद बद्दल बोलतेस का?
मित्र आहे, तो तिचा मित्र आहे आणि तिने मला हे सांगितलंय. आणि एखाद्या मुलाशी मैत्री करणं चुकीचं नाहीये. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती सारंगसारखी नाहीये 4 लोकांच्या समोर मला मान खाली घालायला लावेल. बापाच्या इज्जतीची, आबरूची तिला काळजी आहे. त्यामुळे तिला काही बोलायचंच नाही. हा, चांगलाच माहितीये तू ही आधीची बायको आणि अशाच फसवलेल्या बाकीच्या पुरी सुखी होऊन पुढे गेल्यात. ते चांगलाच माहितीये मला. एक आजारात गेली, दुसरी विहिरीत पडून गेली, तरी पण मीच दोषी आहे. तिकडे उत्तर प्रदेशात 2 बायका ऍक्सिडेंट मध्ये गेल्या, तरी पण मीच दोषी. वकील साहेब, जगात कुठेही बाई मेली ना तरी माझंच नाव लावून टाकत जा. ए मुक्ता, अगं एवढी गरिबी आहे तरी बी तुझ्या बापाला 2 पोरींची लग्न करायची आहेत. सोपं नाहीये. मावा बाप बघून घेईन, नको टेन्शन घेऊ. म्हणजे तुला बापाचं काहीच पडलेलं नाहीये. अरे त्याच्या दम्यावर औषध उपचार करता येईना तुला. बघ कसा खांगलाय दुःखानं. अरे उभा आडवा कसाही विचार करा, तुम्हाला समजल. मायाशी भक्तीचं लग्न लावून देण्यातच तुमचं सौख्य सामावलेलं आहे. माझी दुसरी फॅमिली शिंदे फॅमिलीला माझी कळकळीची विनंती आहे, तुमची जबाबदारी घेण्याची एक संधी मला द्या. नाही काय माझं इवलं शिवलं पाप धुवून जाईल. तुमची भक्ती मला द्या, माझी शक्ती तुम्ही घ्या. चल भक्ती. आज दसरा आहे. मनाविरुद्ध स्त्रीचा हात धरलेला रावण आज जाळला जातो. आता जर मागे नाही ना फिरला तर इथं उभा जाळते की नाही बघ तू.